शहर पोलिसांची दमदार कामगिरी, दरोडा 2 तासांत, घरफोडी 24 तासांत उघडकीस, 1,81,000चा मुद्देमाल जप्त। धुळे शहर पोलीस ठाण्याने वेगवान तपास आणि प्रभावी कारवाई करत दरोडा व घरफोडीच्या 2 गंभीर गुन्ह्यांची अल्पावधीत उकल केली आहे। पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा अवघ्या 2 तासांत उघड करत 2 संज्ञान आरोपींसह 3 विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले, तर घरफोडीचा गुन्हा 24 तासांच्या आत उघड करून 2 विधी संघर्षग्रस्त बालकांकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 27 जुलै 2026 रोजी रात्री रामनगर येथील युगराज ड्रीम पॅलेस परिसरात फिर्यादी प्रसाद चंद्रकांत सरदार वय 19 यांना आरोपींनी काठी, बेल्ट व हाताबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या खिशातील 10,000 रुपयांची रोकड जबरदस्तीने लुटली। या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तातडीने तपास सुरू केला। आरोपी सनी साहेबराव सोनवणे वय 18, मोहित महेंद्र ठाकूर वय 21 आणि 3 विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यांच्याकडून ॲक्सेस दुचाकी, 4 मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा 1,41,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दरम्यान जुलै 28 रोजी साक्री रोडवरील कृषीनगर परिसरात घरफोडी करून सोन्याचे दागिने, तांबे पितळाची भांडी आणि सायकल चोरीला नेल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचाही पोलिसांनी अवघ्या 24 तासांत छडा लावला। या प्रकरणात 2 विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून सोन्याचे दागिने, पितळी व तांब्याची भांडी तसेच सायकल असा 40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण 1,81,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून गुन्ह्यांची जलद उकल करून धुळे शहर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश भोंगडे तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली।